Yes, good morning, friends. Now, today I am going to teach you very important poem known as You Start Dying Slowly. It is the most important poem of 10th class board exams point of view. So, now today, without wasting any time, I am going to teach you each and every stanza's explanation in Marathi. जसे This poem is written by a famous poet known as Pablo Neruda. म्हणजे तुम्ही ह मरण पावताय ही कविता पाहणार आहोत. ही कविता आपल्या बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यावरती ॲक्टिव्हिटी बोर्ड परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. आपण या कवितेतील प्रत्येक वाक्याचा मराठीमध्ये विश्लेषण पाहूया. कविता आपली पाठ झाली पाहिजे. पहा, यू डू नॉट ट्रॅव्हल म्हणजे जर तुम्ही प्रवास करत नसाल, समजलं. दुसरी लाईन, इफ यू डू नॉट रीड जर तुम्ही वाचन करीत नसाल. दुसरं वाक्य समजलं. थर्ड वन, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ जर तुम्ही तुमच्या जीवनाचे आवाज ऐकत नसाल. जसे fourth line of this particular stanza, if you do not appreciate yourself जर तुम्ही स्वतःचे आकलन करीत नसाल, you start dying slowly तर तुम्ही हळूहळू मरण पावताय. सेकंड स्टॅन्झा, when you kill your self esteem जेव्हा तुम्ही तुमचा आत्मसन्मान मारून टाकता. when you do not let others help you जेव्हा तुम्ही इतरांचे सहाय्य स्वीकारत नसाल. जर किंवा जेव्हा तुम्ही इतरांचे सहाय्य स्वीकारत नसाल तर तुम्ही, जसे नेक्स्ट लाईन, यू स्टार्ट डाईंग स्लोली तर तुम्ही हळूहळू मरण पावताय. बघा दुसरीकडं पुन्हा एकदा सांगतोय, जेव्हा तुम्ही तुमचा आत्मसन्मान मारून टाकता, जर तुम्ही इतरांचे सहाय्य स्वीकारत नसाल तर तुम्ही हळूहळू मरण पावताय. जसे नेक्स्ट स्टॅन्झा, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम असाल. जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम असाल. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स आणि रोज एकाच मार्गाने जात असाल. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन जर तुम्ही तुमचा नित्यक्रम बदलत नसाल. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स जर तुम्ही विविध रंग परिधान करीत नसाल. or you do not speak to those who don't know जर तुम्ही अनोळखी व्यक्तीशी बोलत नसाल तर तुम्ही हळूहळू मरण पावताय. समजलं का? पहा पुन्हा एकदा, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम असाल आणि रोज एकाच मार्गाने जात असाल. जर तुम्ही तुमचा नित्यक्रम बदलत नसाल. जर तुम्ही विविध रंग परिधान करीत नसाल. जर तुम्ही अनोळखी व्यक्तीशी बोलत नसाल तर तुम्ही हळूहळू मरण पावताय. जसे लास्ट स्टॅन्झा, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ जर तुम्ही तुमचे जीवन बदलून टाकत नसाल. इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर इफ विथ युअर लव्ह जेव्हा तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळत नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळत नाही किंवा प्रेमातून अपेक्षा पूर्ण होत नाही. जसे नेक्स्ट, इफ यू डू नॉट गो आफ्टर ड्रीम जर तुम्ही स्वप्नाच्या मागे धावत नसाल. इफ यू डू नॉट गो अलाव टू युअर सेल्फ जर तुम्ही स्वतःला परवानगी देत नसाल. टू रन अवे फ्रॉम अ सेन्सिबल ॲडवाईस शहाणपणाच्या सल्ल्यापासून दूर पळून जायचे. शहाणपणाच्या सल्ल्यापासून दूर पळून जायची परवानगी देत नसाल. देन यू स्टार्ट डाईंग स्लोली तर तुम्ही हळूहळू मरण पावताय. अशा प्रकारे आपण प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक वाक्याचा मराठीतून अर्थ पाहिलेला आहे. मला 100% खात्री आहे की आता मी शिकवलेली कविता आपणा सर्वांना समजलेली असावी. कृपया या कवितेवरती जर प्रश्न आले, ट्रू ऑर फॉल्स येईल, कंप्लीट द फॉलोइंग येईल, मॅच द पेअर्स येईल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जातील,
रायमिंग वर्ड्स विचारले जातील. जे जे काही ॲक्टिव्हिटी येतील त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीची उत्तर तुम्हाला जर ही कविता समजली तर आपण देऊ शकतो. खरोखरच इयत्ता 10वीच्या सर्वच विद्यार्थ्यांना अतिमहत्त्वाची विनंतीपूर्वक सूचना आहे. कृपया वेळ ही गोष्ट अशी आहे की कोणासाठी कधीच थांबत नाही आहे. म्हणून तुम्ही आम्ही वेळेला मोल द्या. वेळ तुम्हाला 100% मार्काचं मोल दिल्याशिवाय राहणार नाही. पण वेळेला मोल दिलं तर. म्हणून आपण सर्वांनी वेळेला मोल देऊया. कारण इंग्लिशमध्ये स्विचर आहे पहा, टाईम नॉन स्टॉप फॉर एनीवन. वेळ ही अशी गोष्ट आहे की ती कोणासाठी कधीच थांबत नाही आणि वेळ पैशाने विकतसुद्धा घेता येत नाही. पण जो वेळेला पैशाप्रमाणे मोल देतो ती वेळ आपल्याला 100% लक्षात घ्या. पैशाप्रमाणेच पैशा इतकंच नव्हे तर आपल्या आयुष्यात आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठीचं उत्तुंग मोल, ध्येय गाठण्यासाठीचं उत्तुंग मोल वेळ आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रत्येकाला सांगणं आहे, कृपया वेळेला मोल द्या. वेळ तुम्हाला 100% सर्वोत्कृष्ट मार्काचं मोल दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. मी TD वाघमोडे सर, इंदापूर. मला वाटते आपल्याला ही कविता समजलेली असावी. पण एका गोष्टीची मला कमतरता वाटते की अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी, बऱ्याच लक्षात घ्या, पालकांनी, बऱ्याच माझ्या मित्रांनी, बऱ्याच माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, लाईक केलं नाही, कमेंट केली नाही. कृपया माझी पुनश्च एकदा विनंती असेल, आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी एवढंच नव्हे तर मानवानं मानवी जीवनामध्ये कसं राहावं, कसं जगावं, कसं वागावं यासंबंधी ही चर्चा आणि मार्गदर्शन आपण एकमेकांसोबत करत आहोत, करणार आहोत. कृपया माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत शेअर करा आणि पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येण्याची मला संधी द्या. धन्यवाद.